We have issued the order saying that MOCA provisions will be MOCA कायदा MOCOCA ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ऍक्ट 1999 हा आम्ही इन्व्होक केलेला आहे. ही माझी तिची ऑर्डर आहे इश्यू केलेली आणि या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ऍक्ट 2006 चे कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ऍक्ट 99 चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 read with कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे. एक मिनिट मला बोलू तर द्या, माझं पूर्ण होऊ दे. पूर्ण झाल्यानंतर विचारा ना प्रश्न. सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनेल काय आहे, कोणत्या क्राईम्सला कोणत्या ऑर्गनाइज क्राईम मधल्या जी 21D ची डेफिनेशन सांगितलं त्याच्या क्राईम मध्ये हा क्राईम कसा बसतो, याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, ह्या सर्व आपण डिफाईन केलेल्या आहेत. आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती संस्था आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायचे ही ऑर्डर आहे. त्याचबरोबर सेक्शन 23 ऑफ मोकोका ची जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसिजर कंपल्सरी पाळायची हे पण आपण या सेक्शनमध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानंतर पर्सन्स अँड एंटिटीज अगेन्स्ट हुम मोकोका शॅल बी इन्व्होक्ड आर manufacturers and producers of prohibited food products, number 1. Number 2, financiers funding their manufacture, procurement or distribution. Number 3, interstate and intrastate suppliers and commission agents. Number 4, transporters and vehicle operators, including agents who book or arrange transport. Number 5, godown operators, warehouse owners and store managers who knowingly store such products. 6th, wholesale dealers and distributors. 7th, sub-dealers and semi-wholesaler agents. 8th, retail sellers forming part of an identified organized network. And 9, any other person who knowingly facilitates, abets, conceals or assists any of the above. त्या इतक्या जणांविरुद्ध मोकोका वापरायचे ह्याच्यामध्ये आदेश आपण केलेले आहेत. त्याचबरोबर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे ते फक्त याच्यावरती नाही तर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी हे आपण ज्यावेळेस म्हणतो की एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट ते स्ट्रॉंग प्रिझम्पशन फेवर करणारं मोकोकाला हे प्रोव्हिजन वापरायचं. आणि नो ऑफिसर शॅल रिफ्रेन विदाउट रेकॉर्डिंग स्पेसिफिक रिटर्न रिझन्स अप्रूव्ड बाय जॉईंट कमिशनर. प्रिव्हिजनचं जे असेल त्याच्यामध्ये की इंटरस्टेट सप्लाय चेन और मॅन्युफॅक्चर नेक्सस हे आपल्याला वरती न्यायचं प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटीसाठी वापरायचं. क्लॅन्डिस्टाईन गोडाऊन्स, फेक लेबल्स, डमी फर्म्स और फॉर्ज्ड इनव्हॉइसेस याच्यासाठी सुद्धा हा वापरायचा आहे. सायमल्टेनियस सीजर्स अक्रॉस मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स पॉइंटिंग टू अ कॉमन सिंडिकेट त्याच्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. करप्शन ऑफ एन्फोर्समेंट ऑफिशियल्स और इंटिमिडेशन ऑफ इन्फॉर्मंट्स ऑफ विटनेसेस यासाठी आपण वापरणार आहोत. सीजर व्हॅल्यू एक्सिडिंग ₹10 lakhs in a single action or ₹25 lakhs cumulatively from the same account or network, and financial flows indicating systematic profiteering including hawala or benami channels याच्या सुद्धा तिथे एस्केलेट करण्यासाठी हे सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. याची ओरिजिनल ड्युटी आहे ते आपण फूड सेफ्टी ऑफिसरवरती देणार आहोत. डेजिग्नेटेड ऑफिसरच्या ड्युटी आपण याच्यात ज्याला असिस्टंट म्हणून त्यांना डिफाईन केलेल्या आहेत, जॉईंट कमिशनरच्या केलेल्या आहेत. नेटवर्क वाईड प्रॉसिक्युशन करायचं हे आपण सांगितलं आहे, पार्शियल ऍक्शन घ्यायची नाही, कंप्लीट घ्यायची. आणि कॉन्फिस्केशन, अटॅचमेंट अँड फोरफिचरचं कसं करायचं ट्विन ट्रॅक स्ट्रॅटेजी ही पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं प्रॉसिक्युशन रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलेलं आहे, बेलला अपोजिशन करायचं सांगितलेलं आहे आणि प्रोसिजर कंप्लायन्स विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड हे सुद्धा आपण मॅन्डेटरी केलेलं आहे.
याचा सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे बेसिकली आपण मोका का वापरतोय कारण हा स्ट्रिंजंट लॉ आहे आय अंडरस्टँड आणि त्याचं म्हणूनच खूप थॉट करून विचार करून याच्यावरती कायद्याचे जे कलम आहेत सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून दिस ऑर्डर इज बेसिकली डन टू prosecute in the interest of food safety in violation but as an organized crime against public health. हा क्राईम पब्लिक हेल्थच्या अगेन्स्ट आहे आणि आर्टिकल 47 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते स्टेटला मॅन्डेट करतं. दॅट इज व्हेअर माय ऑर्डर बिगिन्स विथ आणि तुम्हाला कॉपी मी देईलच प्रेस नोट बरोबर ही कॉपी पण असेल सो दॅट यू कॅन गो थ्रू दॅट ऑर्डर. It says the Article 47 of the Constitution of India cast upon a state primary duty to improve public health and in particular to bring about prohibition of consumption of substances injurious to health. हे ऑलरेडी आपण प्रोहिबिट केलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं आणि पब्लिक हेल्थ जी इंडेंजर होते ते कंट्रोल करता यावं या दृष्टिकोनातून मकोका कायद्याचे प्रोव्हिजन हे प्रोहिबिटेड आयटम जे 32 म्हणजे फसाई ऍक्टच्या सेक्शन 32 अंतर्गत जे आपण प्रोहिबिट केलेले आयटम आहेत त्यांच्यावरती आजपासून म्हणजे अगोदर लागू करू शकलो असतं पण आज आपण ती ऑर्डर काढलेली आहे अँड इट विल बी इम्प्लिमेंटेड कम्प्लिटली अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र.